थोडं पण दुर्लक्ष केलं ना तर असं काय करतात मला. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. छान अशी देवपूजा करून झाली आणि नंतर लगेच स्वामीचे पाठ करून घेतले. एकदा राहिले तर दिवसभरात कधीतरी राहतात, पण सकाळी केलेले कधी चांगले. तर छान अशी टिफिनला साबुदाणा खिचडी करून दिलेलं आणि त्याच्यामुळे बघा आज किती खुश होते. कारण टिफिनमध्ये खिचडी असली ना, साबुदाणा खिचडी, तर काही बघायचं कामच नाही. तर ती जास्त तिखट खात नाही, म्हणून मग मी आमच्यासाठी परत एकदा तिखट करून घेतली. आणि 2-3 साड्या आल्या त्या पिको फॉलसाठी, त्या फक्त पिको केल्या. हात शिलाई राहिलेली आता ते उद्या करून घेईन. आता ही खुर्ची तर सगळ्यांच्याच घरी असते की कपडे काढून आणले की त्याच्यावर ठेवायचे, मग ते कधीतरी एकदा आवरायचे. आता ही खुर्ची कोणाकोणाच्या घरी आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आता काही लोक कसे माहिती आहे का, आता व्हिडिओ बघतील इंस्टाग्रामवर आणि कमेंट करायला घरी येतील की हिचा नवरा याला काही बोलत नाही, हिचा नवरा हिचं सगळं ऐकतो, कसा ड्रेस पण घालते गावाकडं व्हिडिओ पण काढायली, आणि बघवणार नाही त्यांना. लगेच काड्या करतील, चुगल्या करतील. तर त्यांना एकच सांगायचे की तुम्हाला बघू वाटत नसले तर ब्लॉक करा, आणि ब्लॉक होत नसतो तुमच्याच्याने तर फक्त मला ID मेन्शन करा, मी तुम्हाला ब्लॉक करून टाकेन. पण प्लीज घरी येऊन असे काही कमेंट करू नका की तुम्ही असं काय करायला, तसं आम्हाला अक्कल आहे. आणि हे बघा या दोघी काय करायला, तर जर अभ्यास करायला म्हणून आलेला त्याचं ड्रॉइंग बघा कसा राडा केला त्यांनी. अशी काहीतरी ड्रॉइंग केली. आणि मी आज संध्याकाळी फक्त बगर आणि याची आमटीच केली शेंगदाण्याची. तर असं होतं माझा आता दिवस.